पशुपालक मित्रांनो, मी सहज ऑफिसमध्ये बसलो होतो आणि मी रजिस्टर बघत होतो आणि त्या रजिस्टरवरनं मला असं कळून आलं, की रजिस्टरवरती लिहिलेल्या नोंदी आणि आपण ज्यावेळेला एखाद्या ॲपमध्ये केलेल्या नोंदी किती फरक आहे बघा हो. उदाहरणार्थ काय, आता 76 नंबरची जी टॅग नंबरची जी काय गाय म्हैस असेल, हिला कधी भरवलं आहे? 8/12/2025ला भरवलं आहे. म्हणजे आम्रपाल नावाचा बुल भरला. हे एवढंच आपण लिहू शकतो. पण ज्यावेळेला ॲपच्या माध्यमातून ज्यावेळेला जनावर आम्ही ॲड करतो, त्यावेळेला अख्ख्या आठवड्याचं आणि टोटल कॅलेंडरच आपल्याला दिसतं. आता बघा, 14 तारखेला जर बघितलं तर काय सांगते बघा, म्हणजे अगोदरच आठवडाभर आम्हाला समजतं की BDF 80 नंबर, 15 नंबर आणि 42 नंबर म्हणजे पुढच्या माझ्या तपासणीचा हा विषय आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्याला जर बघितलं तर 19 तारखेला, 20 तारखेला म्हणजे हे रजिस्टरमध्ये दिसू शकत नाही. ते आपल्या ॲपमध्ये दिसू शकतं. म्हणजे कुठल्या जनावर कधी तपासायचं आहे, कधी माझ्यावरती येणार आहे, कधी डिलिव्हरी आहे, याचा अचूक असा आपल्याला तारीख आणि वार सगळ्यात सकट आपल्याला कळतं. म्हणजेच काय, भविष्यामध्ये ह्या रजिस्टरपासून आपल्याला सुटका करायची आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये ॲप असायला पाहिजे. ब्रीडिंग ऑफ इन द डेअरी ॲप हे असायला पाहिजे.